श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि येत्या 30 सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे अष्टमी तिथी. या अष्टमी तिथीला महाअष्टमी असे देखील म्हटले जाते. दुर्गाष्टमीच्या दिवशी देवींच्या 8व्या रूपाची पूजा केली जाते, म्हणजेच गौरीची पूजा केली जाते. म्हणून या दिवसाला महाअष्टमी असे म्हणतात. अष्टमी तिथीला कुमारिकांचे पूजन केले जाते. 2 ते 10 वर्षाच्या मुलींना देवीचे रूप मानून त्यांचे पाय धुवून त्यांना भोजन देऊन पूजेचा विधी केला जातो. हे कन्यापूजन देवीला प्रसन्न करण्यासाठी केले जाते. असं म्हणतात की ज्या घरात कन्यापूजन केले जाते त्या घरात कधीही धनसंपत्तीही कमी पडत नाही. तसेच अनेक जण अष्टमीला उपवास सुद्धा करतात. असं म्हटलं जातं की अष्टमीला उपवास केला तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि देवीची कृपादृष्टी देखील प्राप्त होते. धार्मिक दृष्टीने नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी आणि नवमी या 2 तिथींना विशेष महत्त्व आहे. म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. 30 सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी महाअष्टमी आहे. तर या दिवशी तुमच्या घरामध्ये घट असो किंवा नसो तरीही सर्वांनी घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरातील इडापिडा दूर होईल. घराची, मुलांची, पत्नीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला तुमच्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे? कोणत्या वेळेत हा उपाय करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी दुर्गाष्टमीच्या दिवशी करायचा आहे, म्हणजेच महाअष्टमीच्या दिवशी करायचा आहे. हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. म्हणूनच या दिवशी आपण कन्यापूजन, होम हवन जे काय आहे तर ते आपल्या घरामध्ये करत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपण हा उपाय जर केला तर तो अत्यंत प्रभावी आणि मुद्देसूद ठरत असतो. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही महाअष्टमीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. ज्या घरातील स्त्री दुर्गा अष्टमीला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. महाअष्टमी तिथी ही धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, वारंवार आर्थिक समस्या येत असतील, तुमच्या घराची भरभराटी होत नसेल किंवा घरामध्ये देखील पैसा टिकत नसेल, तर एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचण येत असतील, म्हणजेच व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही, घरामध्ये हवा तेवढा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो काहीतरी कारणाने घरातून निघून जात असेल, म्हणजेच तुमच्या घरात पैसाच टिकत नसेल, या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही. घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही, तर घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी असणं सुद्धा महत्त्वाचं असतं. किंवा आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा असं सगळं सकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये असते तर त्यालाच लक्ष्मी नांदणे असं म्हटले जाते. आपल्याला पैसा तर हवाच आहे, पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. आणि म्हणून या महाअष्टमीला काही उपाय जे आहे तर ते आपल्याला करायचे असतात, कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या काही गोष्टी परिणाम करतात. त्यामुळे पहा, नवरात्रीमध्ये येणाऱ्या महाअष्टमीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. त्याचबरोबर हा उपाय केल्याने तुमच्या घरात सगळी इडापिडा, नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती ही देखील दूर होऊन, तसेच घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, भांडणे यासारख्या गोष्टी घडत असतील तर त्यासुद्धा या उपायाने 100% दूर होतील. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला महाअष्टमीच्या दिवशी मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने स्नान करून तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकायला खूप महत्त्व आहे, कारण असं म्हटलं जातं की या दिवशी दुर्गादेवी युद्ध झाल्यानंतर गंगेच्या पाण्यामध्ये तिने स्नान केले होते. म्हणून या दिवशी गंगाजल टाकून
स्नान करायला खूप महत्त्व आहे. म्हणून तुमच्या घरामध्ये गंगाजल असणे आवश्यक आहे. हे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरातील देवींची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. घटाला माळपाणी तुम्हाला करून घ्यायचं आहे. दिवा लावायचा आहे. धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे. एक चमच्यावर हळद टाकायची आहे. थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर, उंबरठ्यावर किंवा उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. एक कलशामध्ये पिण्याचं पाणी, त्याच्यामध्ये हळद आणि गंगाजल असं सगळं करायचं आहे. त्यानंतर एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे. या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन हे आपल्याला आवर्जून करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती कुंकवाने 2 स्वस्तिक काढायचे आहेत. ह्या कुंकवामध्ये पाणी टाका, त्यांचा गंध तयार करा. आणि यानंतर या कुंकवाने तुम्हाला उंबरठ्यावरती एक डाव्या साईडला आणि एक उजव्या साईडला असे 2 जे स्वस्तिक आहे तर ते काढायचे आहे. स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि कडांच्या 2 लाईनसुद्धा द्यायच्या आहेत. त्यानंतर एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे आणि थोडंसं अक्षता म्हणजेच तुम्हाला तांदूळ टाकायचा आहे. आणि यानंतर हे तांब्या भरून पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा कलश भरून पाणी जे आहे तर ते ठेवायचं आहे. यानंतर तिथे तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे. एक मातीची पंती घ्या, दुहेरी कापसाची वात लावायची आहे. शुद्ध गाईचं तूप किंवा तेल तुम्हाला घालायचं आहे. आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. सर्वप्रथम दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 2 हळकुंड घ्यायचे आहे. लेकरूवाळी हळकुंड जे असतात तर ती घ्यायची आहे. अख्खी हळदी असते तर ते 2 हळकुंड तुम्हाला घ्यायचे आहेत. हळदीची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे. आणि हळदीच्या पेस्टमध्ये जे हळकुंड जे आहे तर ते चांगले बुडवून घ्यायचे आहे. यानंतर हे 2 हळकुंड तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जिथे तुम्ही कुंकवाने स्वस्तिक काढलेले आहे तर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हे एक हळकुंड जे आहे तर ते ठेवायचं आहे. असं म्हटलं जातं की नवरात्रीमध्ये येणाऱ्या महाअष्टमीला जर आपण असे 2 हळकुंड उंबरठ्यावरती ठेवले तर या देवीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. घरात धनधान्य भरभराट होते. अष्टमीच्या दिवशी तांब्याचा कलश आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्याने ते खूप शुभ मानले जाते. यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होत असते. त्याचबरोबर हळदीने माखवलेले हे 2 हळकुंड उंबरठ्यावर ठेवल्याने आपल्या घरातील मुलांवर देवीची विशेष कृपा होते. मुलांच्या जीवनातील सर्व समस्या देखील दूर होतात. आपल्या मुलांची पतीची प्रगती होते. आता ही एक सगळी तुमची पूजा करून झाल्यानंतर एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला एक कोहळा आणायचा आहे. कोहळा हे काय फळ आहे. जिथे कुठे भाजीपाल्याचं मार्केट असतं तर तिथे हा कोहळा जो आहे तर तो मिळतो. किंवा जिथे फुलभंडार आहेत तिथे सुद्धा हा कोहळा विकायला असतो. तर हा जो कोहळा आहे तर तो तुम्हाला या महादुर्गा अष्टमीच्या दिवशी घरी आणायचा आहे. आणल्यानंतर तो स्वच्छ धुवून काढायचा आहे, पुसून काढायचा आहे. एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकवाने त्या कोहळ्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. यानंतर तो कोहळा आपल्या देवघरामध्ये ठेवून त्याची तुम्हाला हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे. यानंतर हा कोहळा तुम्हाला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तो तुमच्या उंबरठ्यावरती म्हणजेच आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती बाहेरच्या साईडने तुम्हाला बांधायचा आहे. महाअष्टमीला महाअष्टमीला जेव्हा आपण असा कोहळा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधत असतो तेव्हा सगळी वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, दारिद्र्य हे आपल्या घरापासून दूर राहते. तसेच कोणताही वाईट शक्तींचा त्रास देखील आपल्याला होत नाही. कारण बऱ्याच वेळा आपण आपल्या घराच्याच आजूबाजूला जाळव प्रवृत्तीची लोक राहतात. आपली प्रगती होत असते तर त्यांना बघवत नाही. आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु आपल्या मागे आपलं वाईट कसं होईल यासाठीच ते प्रयत्न करतात. अशा वाईट लोकांची नजरी देखील आपल्याला घरापासून दूरच राहावी असं वाटतं. तर आपण हा जो कोहळा आहे जो आहे तर तो एक सर्व वाईट नकारात्मक शक्ती जी आहे तर तो खेचून घेण्याचं काम करत असतो. आणि म्हणूनच या दिवशी कोहळा हे जे फळ आहे ते देवीसमोर कापत असतो. आणि म्हणून आपल्याला हे कोहळा हे जे फळ आहे तर ते आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचं आहे. जर तुमचा उद्योग असेल, काही व्यवसाय असेल, तो जर चांगला चालत नसेल, तुमच्या व्यवसायाला कोणाची तरी नजर वगैरे लागली असेल, त्या दिवशी सुद्धा एक कोहळा आणा. सांगितल्याप्रमाणे स्वस्तिक काढून त्याची पूजा करा. असा हा कोहळा जो आहे तो तुम्हाला तुमच्या दुकानाच्या ठिकाणी तुम्हाला बांधायचा आहे. त्याचबरोबर एक कोहळा जो आहे आपल्या घरामध्ये सुद्धा कापायचा आहे. जर तुम्ही घटस्थापना केली असेल
तर त्यासमोर तुम्हाला हा कोहळा कापायचा आहे. जर घटस्थापना केली नसेल तर तुम्ही देवघरासमोर हा कापायचा आहे. तर काय करायचं, एक कोहळा आणायचा, यानंतर मधोमध तुम्हाला तो कापायचा आहे आणि दोन्ही साईडला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे. जिथे आपण कट केला आहे तर त्या ठिकाणी कट कापून घेतला आहे तर तिथे आपण हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. आणि यानंतर एक भाग हा तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे देवीचं मंदिर असेल त्या मंदिरात ठेवून यायचा आहे आणि एक कोहळ्याचा भाग संपूर्ण रात्रभर दिवसभर तुमच्या घरातच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी तो उचलून तुम्हाला तुमच्या गावात जिथे देवीचं मंदिर आहे तिथे तो ठेवून यायचा आहे. किंवा तुमच्या घराजवळ एखादा चौक असेल, म्हणजे 4 दिशेला 4 रस्ते जातात, त्या चौकात तो तुम्हाला ठेवायचा आहे. नसेल तर तुम्ही मंदिरात नेऊन ठेवला तरी तो चालेल. तर एक कोहळा हा आपल्या घरात कापायचाच आहे. आता हा कोहळा कापल्याने आपल्या घरात असणारी वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, पितृदोष हे जे मोठे दोष असतात तर ते नष्ट होतात. आपल्या मुलांची, आपली पतीची प्रगती होत असते. त्याचबरोबर उंबरठ्यावर आपण जे हळकुंड ठेवले जातात तर ते संपूर्ण दिवसभर रात्रभर ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी तुम्हाला उचलून घ्यायचे आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचं आहे. त्याचबरोबर कळशामधले जे पाणी आपण ठेवलं होतं तर ते पाणी तुम्हाला उचलून घ्यायचं आहे आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता. आणि मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही कोहळा बांधला आहे तर हा कोहळा जोपर्यंत खराब होत नाही, त्यामधून पाणी गळत नाही, तोपर्यंत तुम्ही तसाच राहू द्या. पाणी गळायला लागल्यानंतर तो खराब होतो तर तो काढून घ्यायचा आहे आणि तो निर्मल्यात तुम्ही टाकून देऊ शकता. त्याचबरोबर या महाअष्टमीला तुम्ही कन्यापूजनसुद्धा करायचं आहे. 9 कन्या तुम्हाला बोलवून त्यांचा मानपान करणं शक्य नसेल किंवा एकतरी कन्येला तुम्हाला घरी बोलवायचं आहे. गोडधोडाचं काहीतरी बनवायचं आहे, तिला हळद कुंकू लावून तिची पूजा करायची आहे, एक काहीतरी भेटवस्तू द्या, असं तुम्ही कन्यापूजन जे आहे ते काही करायचं आहे. हे नवरात्रीच्या महाअष्टमीला किंवा महानवमीला जर आपण घरामध्ये कन्यापूजन केले तर दुर्गादेवी ही आपल्यावर प्रसन्न होत असते. म्हणूनच आपल्याला हे कन्यापूजन करायचं असतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.